आज जो विषय तो सगळेच विषय पूर्ण होत नाहीत, याचा आवाज येतो, याचा आवाज जेवढे जेवढे आपल्याला रुचतील पचतील असे विषय आपण घेत आहोत. जेवढं आपल्या 7 दिवसाच्या कुवतीप्रमाणे 7 दिवसाच्या कालावधीप्रमाणे जेवढे जेवढे विषय आपल्याला हाताळता येतील ते आपण घेत आहोत. खरं पाहिलं तर श्रीमद भागवत 7 दिवसामध्ये पूर्ण होईल असा एवढा छोटा ग्रंथ नाही. तर या श्रीमद भागवताची 7 दिवसाची कथा जी सनकादिक संतांनी नारदाला सांगितली किंवा शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितले, त्यानुसार आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण खरं पाहिलं तर 7 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकत नाही. थोडं बिघडलं मध्ये चांगलं होतं. आजच्या कथेला प्रारंभ करण्यासाठी राजा परीक्षितीने शुकाचार्याला प्रश्न विचारला. शुकाचार्याला बोलत असताना बोलले, मला सांगा म्हटले, तुम्ही हे जे वर्णन केलं काल, ध्रुव बाळाचं वर्णन केलं, आणि या ध्रुव बाळाच्या वर्णनामध्ये भगवंत भक्तासाठी धावून येतो, भक्ताचं रक्षण करतो. पण मी असंही ऐकलंय की भगवंत काहींचा नाशही करतो. असं ऐकलंय की दैत्याचा नाश करण्यासाठी भगवंत अवतरित होत असतात, साधूचं रक्षण करण्यासाठी अवतरित होत राहतात. खरं पाहिलं तर सगळ्याला जन्माला घालणारा तोच परमात्मा आहे. संपूर्ण कणाकणामध्ये व्याप्त असलेला तो परमात्मा, सूक्ष्मातला सूक्ष्म जीव असेल किंवा देवाधिक असतील, सगळ्याला जन्माला घालणारा तोच जन्माला घालतो. मग दानव असेल, मानव असेल, यक्ष असेल, राक्षस असेल, कोणी असू दे, यांना सुद्धा त्यानंच जन्माला घातलं ना. मग त्याच्या बाबतीमध्ये, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये, दानव असेल, मानव असेल, यक्ष असेल, राक्षस असतील, भक्त असेल, साधू असेल, ही सगळी जरी त्याने जन्माला घातली असली तरी आम्हाला असं दिसतंय की हा दुजा भाव करतो म्हणे. भक्ताला जवळ ठेवतो आणि राक्षसांचा नाश करतो. हे असं का? राजा परीक्षित प्रश्न विचारतो, हे असं का झालं असेल, असं का होतं? त्यावेळेस परीक्षितीला शुकाचार्य त्याचं उत्तर देतात. शुकाचार्य म्हणतात, अरे हे दिसत असेल तुला हे असं, पण खरं पाहिलं तर भगवंत हा सगळीकडे व्याप्त आहे. जसे 3 गुण आहेत ना, सत्वगुण, रजगुण, तमगुण, हे तीनही गुण ज्यावेळेस कार्यरत होतात ना, तर भगवंताच्या आदेशाने ते कार्यरत होत असतात. ज्यावेळेस भगवंत कार्य करतो, सत्व गुणाने कार्य करतो, त्यावेळेस देवादिक आणि ऋषी जन्माला येत राहतात. जन्मात ऋषींचा आणि देवादिकांचा अवतार. राहू दे राहू दे राहू दे राहू दे, कशाला चालू नाही करायचं, राहू दे राहू दे, बस नाही, राहू दे, तसंच राहू दे, आता काहीच करू नको. रजगुणाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, रजगुण ज्यावेळेस कार्यरत होतं त्यावेळेस मग ही राक्षस जन्माला येतात, आणि ज्यावेळेस तमगुण कार्यरत होतं त्यावेळेस यक्ष आणि दानव जन्माला येतात. हे सत्व, रज आणि तमगुणाचा परिणाम आहे. सगळीकडे तोच परमात्मा व्याप्त आहे. पण बहिरंगाने दिसत असेल, राजा हा भगवंत एकाला जवळ करतो, एकाला मारतो, हे बहिरंगाने दिसत असेल, पण भगवंत सगळ्यांचा स्वीकार करत राहतो. आज नवम स्कंदापासून आपण सुरू करणार आहोत. पण त्याच्या आधी
भक्त प्रल्हादाची कथा अष्टम स्कंदामध्ये येऊन जाते. बराच भगीरथाचा कथाभाग राहिला आपला. भगीरथाने आपल्या जेवढे काही वंशज होते, सगर होते, 60,000 सगर, यांच्यासाठी त्याने भगीरथानं या पृथ्वीवरती त्याने गंगा आणली होती. अजामेळ कथा, भरपूर कथा आहे. एक एक जर कथा घेतली तर या 7 दिवसात संपू शकत नाही. मग हे भगवंत असा का वागतो, असा प्रश्न विचारला राजा परीक्षिताने. तर शुकाचार्य त्याला उत्तर देत देत म्हणू लागले, अरे राजा परीक्षित, तुझ्या अंतःकरणामध्ये जो प्रश्न जन्माला आलाय ना, असाच प्रश्न तुझे आजोबा युधिष्ठिराच्या अंतःकरणामध्ये जन्माला आला होता. तुझे जे आजोबा आहेत युधिष्ठिर, ज्यावेळेस राजसूय यज्ञ चालू होता आणि राजसूय यज्ञ आरंभ केला आणि राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा असं युधिष्ठिराने भीष्माचार्याला विचारलं. त्यावेळेस भीष्माचार्याने सांगितलं, या ठिकाणी अग्रपूजेचा मान देण्याच योग्य कोण आहेत, तर ते फक्त भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांना तुम्ही अग्रपूजेचा मान द्या. ज्यावेळेस अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्णाला देण्यात आला आणि ज्यावेळेस नकुल भगवान श्रीकृष्णाची अर्घ्यपूजा पाद्यपूजा करत होतं, त्यावेळेस त्याच राजधानीमध्ये, त्याच नगरामध्ये, त्याच सभेमध्ये, राजसभेमध्ये शिशुपालाने प्रवेश केला. आणि ज्यावेळेस शिशुपालाने प्रवेश केला त्यावेळेस नाही त्या शब्दाने भगवंताला शिशुपाल बोलू लागला. नाही नाही ते शब्द 100 शिव्या दिल्या. त्या नकुलाला बोलू लागला, अरे ह्या गवळ्याच्या पोराची कशाला पाद्यपूजा करतोस, तू राजघराण्यामध्ये जन्माला आलेला आहेस आणि ह्या गवळ्याच्या मुलाची पाद्यपूजा करतोस. यानं फक्त सेनच उचलावे, गायींची सेवा करावी, गायींची फक्त सेन दूध काढण्याचं काम करावं. याने सिंहासनावर बसण्याची योग्यता नाहीये. कोण बोलतोय? शिशुपाल बोलतोय. अरे हे माझ्या वसुदेव मामाच्या माती मारलेली ही पोरं आहे ते कृष्णाने बळीला. खरं पाहिलं तर ही गवळ्याचीच पोरं आहे. हा शिशुपाल नाही नाही त्या शब्दाने बोलू लागला. 100 शिव्या झाल्या शिशुपालाच्या. भगवंताने त्याचा शिरच्छेद करून टाकला. कारण भगवंत आणि शिशुपाल, भगवंताच्या आत्याचा मुलगा होता शिशुपाल. जसं अर्जुन आणि युधिष्ठिर ही आत्याची मुलं आहेत, तसा शिशुपाल सुद्धा आत्याचा मुलगा आहे. आणि ज्यावेळेस आत्याला वचन दिलं होतं 100 शिवाय पूर्ण अपराध पूर्ण झाल्याशिवाय मी त्याला मारणार नाही, त्या पद्धतीने भगवंताने त्याचा शिरच्छेद केला. पण एक आश्चर्य घडलं की ज्यावेळेस शिशुपालाचा शिरच्छेद झाला त्यावेळेस शिशुपालाच्या अंतरात्मा ती दिव्य ज्योत भगवंतामध्ये विलीन झाली. त्यावेळेस युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं आणि युधिष्ठिराला आश्चर्य वाटल्याच्या नंतर नारदाला प्रश्न विचारला त्याच राजसभेमध्ये युधिष्ठिराने, गाओ नारदजी, ही सगळी संत मंडळी अहोरात्र त्या भगवंताचं भजन करतात, तरी तो भगवंत त्या साधू संताला भेटत नाही, त्याला काही कोणता साक्षात्कार होत नाही. आणि या शिशुपालानं आणि माझा हा मावस भाऊ शिशुपाल आणि दुसरा हा दंतवक्र, या दोघांनी जन्माला आल्यापासून जेव्हापासून त्यांना बोलता येईल लागलं ना, तेव्हापासून कृष्णाला शिव्या दिल्या. ते दुसरं काही केलं नाही यांनी, केवळ आणि केवळ शिव्या दिल्या. तरी भगवंताने त्याची जीवात्म्याची आत्मज्योत स्वतःमध्ये विलीन करून घेतली. कारण काय? असं युधिष्ठिराने नारदाला प्रश्न विचारला, कारण काय? अरे नारदजी म्हणू लागले, अरे युधिष्ठिर, तुला शिशुपाल आणि हे तुला दिसतायत दंतवक्र, हे तुझे मावस भाऊ दिसतायत. खरं पाहिलं तर हे दंतवक्र आणि शिशुपाल हे मावस भाऊ आहेत, पण ते या जन्मापासून त्यांचं वैर आहे असं समजू नको. त्यांनी याच जन्मात शिव्या दिल्या होत्या असं समजू नको. अरे 3 जन्मापासून हे भगवंताला शिव्याच देत आले. 3 जन्मापासून, हो म्हटले 3 जन्मापासून. गेले 3 जन्म झाले भगवंता संग वैर घेतले ते. आणि एक सांगू का तुम्हाला, भगवंता संग एक तर वैर घ्या, नाही तर एक तर त्याच्या बरोबर प्रेमभाव भक्ती केली पाहिजे.
प्रेमपूर्वक भक्ती करावी, नाही तर त्याच्याबरोबर वैर करावा. वैर भावाने तो लवकर प्राप्त होईल, प्रेम भावाने जरा उशिरा प्राप्त होईल. वैर भाव. आणि यांनी वैर घेतलं. कशासाठी वैर घेतलं बाबा? नारदाला प्रश्न विचारला युधिष्ठिर. त्यावेळेस गोड कथा सांगितली नारदजींनी युधिष्ठिराला, आणि तीच कथा शुकाचार्य परीक्षितीला सांगतात. काय झालं? सनकादिक संत स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये भगवंताला भेटण्यासाठी चालले होते. आणि भगवंताला भेटण्यासाठी ही सनतकुमार सनकादिक संत 5 वर्षाचं त्यांचं वय, शारीरिक वय 5 वर्षाचं त्यांचं, असे ते सनकादिक संत भगवंताला भेटण्यासाठी चालले. आणि दारामध्ये जय विजय उभा होते. आणि जय विजयाने आरवलं. ते लहान लहान लेकरं दिसली त्यांना 5-5 वर्षाची. ते 5 वर्षाचं वयाचं शरीर दिसलं त्यांना. त्यांनी अडवलं, कुठं चाललात काय? अडवलं. आतमध्ये जायचं नाही, भगवंतांनी सांगितलं आतमध्ये येऊ दे. अडवलं. अडवल्याबरोबर त्या सनकादिक संतांनी जय विजयांना शाप लिहून टाकला, तुम्ही राक्षस व्हाल म्हणून. जय विजयाला वाटलं आपण शाप देऊन टाकला. गयावया करू लागले. दर्शन घेतलं. आम्हाला कळाला नाहीत तुम्ही, तुमचा अधिकार कळाला नाही. सनकादिक संतांचं दर्शन घेतलं. 3 जन्मासाठी तुम्ही राक्षस व्हाल. भगवंताविषयी वैरभाव केला तर 3 जन्मात तुमचा मुक्ती प्राप्त होईल. भगवंत त्या जय विजयाने मग राक्षस होण्यासाठी मग तो शाप मिळाल्याच्या नंतर राक्षस योनीमध्ये ते जन्माला 3 जन्मामध्ये ते आले. परंतु त्यांनी वैरभाव स्वीकारला भगवंताबरोबर. ठीक आहे म्हणले, वैरभाव तर वैरभाव, आम्ही भगवंताचे भक्तच आहोत, सेवकच आहोत. त्याच्याविषयी जर वैरभाव करून जर 3 जन्मामध्ये जर आम्हाला मोक्ष मिळत असेल तर आम्ही वैरभाव ही स्वीकारायला तयार आहोत. तो वैरभावही स्वीकारायला तयार आहोत. बरेच जणांनी, प्रत्येकाने, ती पुतना राक्षसून सुद्धा वैरभाव घेऊनच आले. शिशुपाल सुद्धा वैरभाव. ही सगळीच मंडळी यांचा प्रत्येकाचा भगवंताने उद्धार करण्याचं कार्य केलं. ज्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूचा जन्म, पहिला जन्म झाला त्या जय विजयाचा हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. दुसरा जन्म झाला रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरा जन्म झाला शिशुपाल आणि दंतवक्र. हे 3 जन्म. राजा परीक्षितीने प्रश्न विचारला, हे 3 जन्माची कथा आहे तरी काय? त्यावेळेस हिरण्याक्षाने हिरण्यकश्यपूची कथा शुकाचार्याने सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य सांगू लागले की कालचा जो भाग घेतला होता आपण, ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र होते, त्यापैकी ब्रह्मदेवाचे एक मानसपुत्र होते, त्यांचं नाव होतं मरीची. आणि कालच आपण देवहूती आणि कर्दम ऋषीची कथा ऐकली. त्या कर्दम ऋषी आणि देवहूतीला 9 मुली जन्माला आल्या. त्या 9 मुलीपैकी जी एक मुलगी होती तिची कथा काल ऐकली, अनुसया. बरोबर? कर्दम ऋषी आणि देवहूतीची मुलगी अनुसया, तिची काल कथा ऐकली. आणखीन एक मुलगी, त्या 9 मुलीपैकी एक मुलगी होती कला, ती मरीचीला देऊन टाकली. आणि मरीची आणि कला यांच्यापासून मुलगा जन्माला आला, त्यांचं नाव होतं कश्यप. कश्यप ऋषी जन्माला आले. अत्यंत विद्वान होते कश्यप. आणि कश्यपापासून या संपूर्ण जगताचा विस्तार पुढे होत गेला. आपण आजही ज्यावेळेस आपण पूजेला एखादा अभिषेक करायचा असेल तर त्यावेळेस बसतो आपण. आणि बसल्याच्या नंतर ब्राह्मण आपल्या गोत्राचा उच्चार करायचा सांगत असतो. आणि ज्यावेळेस ब्राह्मण देवता आपल्याला गोत्राचा उच्चार करायला सांगतात त्यावेळेस ब्राह्मणच म्हणतात कश्यप गोत्र उत्पन्न असं म्हणत राहतात. म्हणजे आपण सगळी जेवढी आहेत ते कश्यप गोत्रापासूनच उत्पन्न झाली, त्या कश्यपापासून जन्माला आले. ते कश्यप गोत्रच आहे. त्या कश्यपाचा विवाह झाला 2, त्याचे 2 विवाह झाला, एक दिती आणि एक अदिती.
दितीपासून राक्षस जन्माला आले आणि आदितीपासून देव जन्माला आले. दितीपासून दैत्य जन्माला आले आणि आदितीपासून देव. सगळे वामन असेल, भगवान वामनाचा अवतार आदितीपासूनच जन्माला आले. इंद्र असेल, अग्नी असेल, वरुण असेल, ही सगळी देव आदितीपासून जन्माला आले. पण द्युतीपासून दैत्य जन्माला आले. ते दैत्य म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. मोठा होता तो हिरण्यकश्यप आणि लहान होता तो हिरण्याक्ष होता. त्या हिरण्याक्षाने काय केलं? पराक्रमी होता हिरण्याक्ष. त्या हिरण्याक्षाने पृथ्वीच पाताळात घेऊन गेला. पाताळात घेऊन गेला. ती पृथ्वी, पाताळात गेलेली पृथ्वी बाहेर काढण्यासाठी भगवंताला वराह रूप धारण करावं. युद्ध केलं भगवंताने त्या हिरण्याक्षाबरोबर आणि वराह रूप धारण करून युद्ध केलं आणि पाताळात गेलेली पृथ्वी बाहेर काढण्याचं कार्य केलं, पुन्हा स्थापित केलं. भगवंताने वराह रूप धारण केलं आणि वराह रूप धारण केल्याच्या नंतर त्या हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीला पुन्हा स्थापित केलं. सगळ्या देवदेवतेंनी भगवंताचा जय जयकार केला. बोलिये वराह भगवान की जय. भगवंताचा जय जयकार केला. सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली भगवंतावरती. कारण भगवंताचे 24 अवतार आपल्याला पाहिजे. एक एक अवतार माग माग आपण सांगत चाललो. ज्यावेळेस हिरण्याक्षाचा वध झाला, आपल्या लहान्या भावाला मारलं गेलं आणि या भगवान विष्णूंनी मारलं गेलं. विचित्र असं रूप धारण केलं, वराह रूप धारण केलं. वराह म्हणजे गोविंदांना, वराह म्हणजे डुकर. डुकराचं तोंड होतं भगवंताला. आपण रान डुकर मारतात का नाही? करण देव मारले लोकांनी. करण सोडतात का नाही रान डुकर? वराह म्हणजे किती घाणीमध्ये जातं बरं, सांगा बरं. मी तर भगवंताच्या सृष्टीचं नवल समजतो. भगवंताने सगळी व्यवस्था करून ठेवली सृष्टीमध्ये. फक्त माणसं स्वच्छ राहत नाही तर सगळी व्यवस्था आहे भगवंताची. भगवंताने सृष्टी निर्माण करत असताना त्यांना माहित होतं की लोक घाण करणार आहेत. ती घाण साफ करण्यासाठी वराह सुद्धा जन्माला घातले, डुकर जन्माला घातले. ती सगळी साफसफाई करून टाकते. पण माणसं पुन्हा पुन्हा घाण करत राहतात. माणसाने साफसफाई करणारेच प्राणी मारून टाकायला सुरुवात केली का नाही? वराह रूप धारण केलं भगवंताने. म्हणजे ज्या वराहाचा आपण तिरस्कार करतो, ज्या डुकराकडे पाहत असताना आपण चांगल्या भावनेने पाहत नाही, ते सुद्धा शरीर भगवंताने धारण केले. मग बघा किती उदार आणि किती व्यापक असेल भगवंत. विचार करा. कोणत्याही शरीराची अवहेलना केलेली नाही भगवंताने. आपण करत राहतो शरीराची अवहेलना. भगवंताने ते वराह रूप सुद्धा धारण केलं. ज्यावेळेस हिरण्याक्षाचा वध झाला, क्रोध आला तो हिरण्यकश्यपूला आणि हिरण्यकश्यपूने शपथ घेतली की मी त्या भगवान विष्णूचा वध करून टाकेल, भगवान विष्णूचा नाश करून टाकेल. आपल्या राज्यामध्ये त्या विष्णूचं नावही घ्यायचं नाही अशी शपथच घेऊन टाकली त्या हिरण्यकश्यपूने. आणि हिरण्यकश्यपू मग त्याने पण केला की आपल्या आईला बोलू लागला, दितीला. तिला म्हणू लागला की तुझा मुलगा त्या विष्णूने मारला, त्या भगवंताने मारला, त्याचा वध केला. मी त्याचा बदला घेईन. त्याचा काहीतरी मी या नगरीमध्ये त्याच्या भगवंताच्या नावाला बंदी आणली. त्याने स्वतःच्या नगरीमध्ये कोणीही भगवंताचं नाव घ्यायचं नाही, कोणीही भगवान विष्णूचा, भगवान नारायणाचा जप करायचा नाही, असं त्याने आदेशच काढला. असा तो हिरण्यकश्यप अत्यंत क्रोधायमान. त्या हिरण्यकश्यपूचा विवाह झाला कयादू बरोबर. हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू. आणि त्या कयादूला 4 मुलं झाली. हिरण्यकश्यपूला 4 मुलं झाली. पहिला मुलगा होता अनुलाद, दुसरा होता अल्लाद, तिसरा होता अल्लाद आणि चौथा होता प्रल्हाद. अशी 4 मुलं जन्माला. सगळ्यात लहान होता तो प्रल्हाद होता. ही 4 मुलं. पण ज्यावेळेस हिरण्याक्षाचा वध झाला त्यावेळेस हिरण्याक्षाने पण केला होता की मी अशी काहीतरी तपश्चर्या करील. हिरण्यकश्यपूनं अशी काहीतरी तपश्चर्या करील की मी भगवंताचा नाश करील, अशी तपश्चर्या करील.
आपल्या कयादूच्या जवळ आला आणि तिला म्हणू लागला की मी आता तपश्चर्या करण्यासाठी जात आहे आणि किती दिवसांनी येईल सांगता येत नाही, पण मी आता तप करण्यासाठी चाललो. ठीक आहे, निरोप घेतला तिने आणि त्यानं सुद्धा आपल्या पत्नीचा निरोप घेतला आणि जंगलामध्ये निघून गेला. ज्यावेळेस जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका झाडाखाली आसनस्थ झाला, पद्मासनामध्ये बसला हिरण्यकश्यपू आणि ब्रह्मदेवाचा नामघोष, ब्रह्मदेवाचा जप करायला सुरुवात केली. पण जप करायला सुरुवात केली, कानावर नारायण नारायण असं भजन ऐकायला आलं. अरे कोण भजन करतंय व ते? नारायण नारायण भजन करतंय, पण कोण भजन करतंय? इकडे तिकडे पाहिलं तर त्या झाडावरती एक पोपट भजन करत होता, नारायण नारायण भजन करत होता. अरे आपण तपश्चर्या करण्यासाठी आलो आणि या आपल्या वैर्याचं नाव आपल्या कानावर पडलं, अपशकुन झाला म्हणून तपश्चर्या करायचं थांबवलं. त्या नारायण नारायण कानावर नाव पडलं, आपल्या वैर्याचं नाव पडलं. आता तपश्चर्या थांबावी. आता तपश्चर्या करण्यात अर्थच नाही, कारण अपशकुन घडला. परत घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायको म्हणू लागली, पत्नी म्हणू लागली, का हो तुम्ही तर तपश्चर्या करण्यासाठी गेले होते आणि किती दिवसांनी येणार सांगितलं नव्हतं, पण तुम्ही लगेच वापस आले. अरे म्हणले काय झालं? ज्यावेळेस मी तपश्चर्याला बसलो, पद्मासन घातलं, पण त्या झाडावरती एक पोपट होता आणि तो पोपट भजन करत होता. कयादू म्हणले कोणाचं भजन करत होता? म्हणजे तो म्हणू लागला हिरण्यकश्यप माझ्या वैर्याचं भजन करत होता. कयादू म्हणली कोणतं भजन करत होता? तो सांगू लागला नारायण नारायण भजन करत होता. पुन्हा पुन्हा विचारायचे. जेवायला बसले, जेवण वाढलं, काहो म्हणले पोपटाने कोणतं तरी भजन केलं होतं. म्हटले मी काय ऐकलं नाही. हो म्हणलं नारायण नारायण भजन. जेवण झालं, विश्रांतीला गेले, पुन्हा बोलू लागली कोणतं भजन केलं होतं? नारायण नारायण भजन केलं. प्रत्येक वेळेस भगवंताचं नाव तिने हिरण्यकश्यपूच्या मुखातून घेतलं. आधी 3 मुलं झालेली आणि मग त्याच रात्रीत कयादूला गर्भधारणा झाली. पण तो हिरण्यकश्यपू सारखं ती नामस्मरण करून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यानं पण केला की मी आता तपश्चर्याला जाणार. आणि तपश्चर्याला गेल्याच्या नंतर एवढी खडतर तपश्चर्या केली त्या हिरण्यकश्यपूने, स्वतःच्या शरीराची पूर्ण वारूळ झालं, पूर्ण शरीर मुंग्याने खाऊन टाकलं होतं. इतकी कडक तपश्चर्या केली. पूर्ण एका पायावर उभा राहून तप करत होता. नंतर पद्मासनावर बसला. संपूर्ण योग साधनेने तपश्चर्या सुरू केली आणि भगवान ब्रह्मदेवाचे तप नामस्मरण करून तप साधना करत होता. ब्रह्मदेव प्रगट झाले. इतकी वर्ष तपश्चर्या केलीस, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. अरे तुला काय मागायची ती मागून घे. ब्रह्मदेवाने त्याचं शरीर पाहिलं, पूर्ण वारुळामध्ये गेलेलं शरीर. ब्रह्मदेवाने मंत्रभूषाने त्याच्या शरीरावर मंत्र टाकले आणि तो वारुळातून दिव्य शरीर प्रगट झालं त्याचं हिरण्यकश्यप. पहिल्यापेक्षा जास्त ताकदवान, पहिल्यापेक्षा जास्त तेजस्वी, सूर्यासारखी कांती चमकत होती, सोन्यासारखी कांती चमकत होती हिरण्यकश्यप. अत्यंत देखणा दिसू लागला हिरण्यकश्यप, अत्यंत बलदंड दिसू लागला हिरण्यकश्यप. आणि प्रसन्न झाले ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव म्हणू लागले माग म्हणजे तुला काय म्हणायचं? काही नाही म्हटलं. देवा मला काही नको, मला फक्त कोणाच्याही हाताने मृत्यू नको, मला अमर होण्याचा वर द्या. ब्रह्मदेव म्हणू लागले अरे हिरण्यकश्यपूला म्हणू लागले अरे या ठिकाणी मी मरतो तर तुला कसा वर देऊ शकतो? अरे मलाच मृत्यू आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू आहे. ब्रह्मदेव म्हणतात माझा सुद्धा कालखंड ठरलेला आहे, मला सुद्धा मृत्यू आहे, तुला अमर होण्याचा वर देऊ शकत नाही. असा काहीतरी वर द्या. म्हणजे माग, तू काय मागायचं ती माग, द्यायला तयार. हिरण्यकश्यपूने मागायला सुरुवात केली. देवा द्यायचा असेल तर एक वर द्या, असा काहीतरी वर द्या की ज्यानं माझा कुणीही वध करू शकणार नाही. काय पाहिजे? ना माझा वध मानवाने करावा, ना माझा वध दैत्याने करावा, ना दानवाने करावा, ना पशुकुन व्हावा, ना पक्षाकुन व्हावा. कुणाकुणच मला मृत्यू येऊ, पक्षाकुनही येऊ नये,
पशुकडूनही येऊ नये, मानवाकडूनही येऊ नये, राक्षसाकडूनही, दानवाकडून, कोणाकडूनच मृत्यू नको, देवाकडूनही नाही. देऊन टाकला. आणखीन काय पाहिजे? मला आणखीन एक वर द्या, मला दिवसाही मृत्यू नको आणि रात्रीही नको. देऊन टाक. आता माणसं मरतात, एक तर दिवसा मरतात नाही तर रात्री मरतात. माणसं मरतात कधी? दिवसा मरतो नाही तर रात्री मरतो. त्याला वाटलं एक तर दिवसा मृत्यू येतो नाही तर रात्री मृत्यू येतो. मला दिवसाही मृत्यू नको आणि रात्रीही मृत्यू नको. मला शास्त्राने नको, वास्त्राने नको, मंत्राने नको, कशानेच मृत्यू नको मला. ब्रह्मदेवाने आशीर्वाद देऊन टाकला. निजधामाला निघून गेले ब्रह्मदेव. बलदंड झालेला तो हिरण्यकश्यप आपल्या नगरीमध्ये प्रवेश केला. त्याने स्वागत करण्यात आलं हिरण्यकश्यपूचं. ज्यावेळेस तो वनामध्ये गेला होता तो हिरण्यकश्यपू, तपश्चर्या पूर्ण होत होती, त्याची तपश्चर्य साधना पूर्णतेला जात होती, तोपर्यंत इकडे इंद्रानं त्या कयादूला घेऊन गेला होता स्वर्गामध्ये, इंद्रलोकामध्ये. त्या कयादूला, कारण त्याला जाणीव झाली होती इंद्राला की कयादूच्या पोटामध्ये गर्भ वाढतोय आणि तो वाढणारा गर्भाचा हिरण्यकश्यपूचा आहे. जसा तो हिरण्यकश्यपू जेवढा क्रूर आहे, दुष्ट आहे, तेवढाच त्याच्या पोटी जन्माला येणारा मुलगा सुद्धा असाच असेल. म्हणून त्याच्या गर्भामध्येच त्याचा नाश करू या भावनेनं इंद्रानं त्या कयादूला इंद्रलोकामध्ये घेऊन गेला. ज्यावेळेस तो इंद्रलोकामध्ये घेऊन चालला होता त्यावेळेस नारदजी प्रगट झाले आणि नारदाने त्याला सांगितलं, अरे काय करतोस, काय करतोस? म्हणजे हिच्या पोटामध्ये हिरण्यकश्यपूचा गर्भ वाढत आहे आणि त्याचा मी नाश करणार आहे. अरे हा गर्भ म्हणजे हिरण्यकश्यपूचा जरी असला तरी हा भगवत भक्त आहे, या कुळाचा, संपूर्ण कुळाचा उद्धार करणार आहे. भगवान नारायणाचा तो भक्त जन्माला येणार आहे. म्हणून या कयादूचा गर्भ रक्षण करणं आपलं काम आहे. त्यावेळेस नारदानं कयादूला आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. ज्यावेळेस कयादूला आश्रमामध्ये घेऊन गेले ना, मग तिथे तिचा गर्भ वाढू लागला आणि नारदजी तिची काळजी घेत होते. आणि ज्यावेळेस हिरण्यकश्यपू मागा आला त्यावेळेस नारदजीने कयादूला आपल्या नगरामध्ये आणून सोडलं होतं. त्या हिरण्यकश्यपूने प्रवेश केला नगरामध्ये आणि हिरण्यकश्यपूचं सुंदर असं स्वागत सगळ्या स्त्रियांनी, गावातल्या सगळ्या जेवढे काही नगरीतले जेवढे राक्षस होते, त्याचे कुळातले जेवढी माणसं होते, सगळ्यांनी हिरण्यकश्यपूचं स्वागत करायला सुरुवात केली. सुंदर असे नगारे वाजत होते, सनया चौघडा सगळा वाजत होता. हिरण्यकश्यपू तपश्चर्या करून आला, सामान्य नाही. इतकी वर्ष तपश्चर्या केली होती हिरण्यकश्यपू. आणि हिरण्यकश्यपूचं स्वागत केल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू सिंहासनावर जाऊन बसला आणि राज्य करू लागला हिरण्यकश्यपू. आणि हिरण्यकश्यपू राज्य, वेगवेगळ्या पद्धतीने राज्य चालू आहे हिरण्यकश्यपूचं. पण राज्यामध्ये त्यानं पण केला होता की माझ्या राज्यामध्ये त्या भगवंताचं, नारायणाचं कोणीही भजन करायचं नाही, असा त्या हिरण्यकश्यपूने तो पण केलेला होता. असा पण केलेला असताना काही दिवसांनी त्या कयादूच्या पोटी मुलगा जन्माला आला, भक्त प्रल्हाद. अत्यंत देखणा, भगवंताचा भजन करणारा, स्वजवळ. जगद्गुरु तुकोबराने सांगितलंय की ज्याच्या बीज अशुद्ध असतं तिथं मुलं जन्माला चांगली जन्माला येत असतात. शुद्ध बीजा पोटी हरे रसाळ गोमटी, हरे रसाळ गोमटी, हरे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, हरे रसाळ गोमटी.
महाराज सांगतात जिथे बीज शुद्ध आहे तिथे फळ सुद्धा तसेच जन्माला येते. अरे भक्त प्रल्हादाचा जन्म झाला, भक्त जन्माला आला पोटी. हिरण्यकशिपू कयादून भजन करून घेतलं होतं त्या म्हणून जन्माला आले. भक्त प्रल्हादाचा जन्म झाल्याच्या नंतर स्वर्गात देव सुद्धा प्रसन्न आणि आनंदी झाले. अरे भक्ताचा जन्म झाला. मग भक्त प्रल्हाद लहानचे मोठे होऊ लागले, बाल्य अवस्थेमध्ये आले. आता त्यांना गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवावं या उद्देशानं हिरण्यकश्यपूने धनुर्विद्या शिकण्यासाठी गुरुकुलामध्ये संपूर्ण अध्ययन करण्यासाठी हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला आपल्या गुरुकुलामध्ये टाकलं. स्वतः गुरुकुल स्वतःच गुरुवरे ठेवलेले. त्यांना सांगायचं की या नगरीमध्ये शिकवत असताना येणाऱ्या प्रत्येक मुलाला हेच शिकवायचं की या जगाचा मालक किंवा या नगरीचा मालक मी आहे म्हणून, माझ्याशिवाय दुसरा कोणी मालक नाही. त्या गुरुवर्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने शिक्षण द्यावं येणाऱ्या मुलाला. त्या गुरुकुलामध्ये भक्त प्रल्हादाने प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर ज्यावेळेस गुरुकुलामध्ये प्रवेश केला त्यावेळेस गुरुवर्य शिकवायला लागले मुलांना की अरे हिरण्यकश्यपू आपला देव आहे, हिरण्यकश्यपू आपला मालक आहे, हिरण्यकश्यपू सारखा कुणी देव नाही. भक्त प्रल्हादाला वाटलं की हे कसं शक्य की ज्या हिरण्यकश्यपूच्या पोटी आपण जन्माला आलो तो कसा भगवंत असू शकतो. शंका उपस्थित करायला सुरुवात केली भक्त प्रल्हादाने. अरे राजाचा मुलगा आहे, विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तर गुरुवर्य द्यावंच लागत होते. भक्त प्रल्हाद म्हणू लागला हिरण्यकश्यपू हा देव नाहीये, हिरण्यकश्यपू हा मालक नाहीये, हिरण्यकश्यपू हा जगताचा नियंता नाहीये. जगताचा नियंता कोण आहे तर भगवान नारायण जगताचा नियंता आहे. खरं पाहिलं तर हिरण्यकश्यपूचं भजन करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी त्या भगवंताचं नारायणाचं भजन केलं पाहिजे. शिकायला गेलेला भक्त प्रल्हाद जी सगळे विद्यार्थी होते त्यांची त्यानं शाळा भरायला सुरुवात केली. विठ्ठल नामाची शाळा भरली, 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 विठ्ठल
गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्रीराम. राधा राणी सरकार की जय. प्रल्हादाला शाळेमध्ये शिकण्यासाठी टाकलं होतं. शाळेमध्ये शिकण्यासाठी गेलेला प्रल्हाद सगळ्या शाळेतल्या वर्गातल्या सगळ्या मुलाला एकत्र घेऊन भगवंताचं आणि त्या शिक्षकाला शिकू लागला. शिक्षक शिकवत होते की हिरण्यकश्यप हा बलवान आहे, त्याच्यापासून सगळं चालतं आपलं. आणि भक्त प्रल्हाद सांगत होते शिक्षकांना, असं नाही, अरे त्या परमात्म्यापासून सगळं काही चालतं. अरे हा सूर्य प्रकाश देतो तो त्या परमात्म्यापासून. तो परमात्मा जवळही आहे दूरही आहे. मग भक्त प्रल्हाद उपनिषद सांगू लागले, वेदाचे मंत्र सांगू लागले. तदेजती तन्नयजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यत. तो परमात्मा आहे तरी कसा, गुरुवर्यांना सांगतो, गुरुजीला सांगतो. तदेजती तन्नयजती तद्दूरे तद्वंतिके. अरे तो दूरही आहे, तो जवळही आहे, अंतिके आतही आहे. भक्त प्रल्हाद सांगतो, अरे त्याच्यापासून सगळं काही चालतं. हे शरीर सुद्धा त्याच्यापासून चालतं. गोवराय सांगतात ना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्ते वेदासी बोलणे, तुझी सत्ते वेदासी बोलणे, तुझी सत्ते वेदासी बोलणे. अरे त्याच्यापासून सूर्य चालतो, त्याच्या सत्याने हे सगळं चालतं. फक्त प्रल्हाद बोलतो, अरे आपण डोळ्याने पाहतो ना, सगळ्यांना सांगतो भक्त प्रल्हाद, अरे आपण त्या सगळ्या सृष्टीला डोळ्याने पाहू शकतो. डोळे सगळ्या सृष्टीला पाहू शकतात, पण त्याला पाहू शकत नाही. डोळे त्याच्यामुळे पाहतात, पण डोळे त्याला पाहू शकत नाही. यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यतितम उपासते. अरे वाणी त्याच्यामुळे बोलते, पण वाणी त्याचं वर्णन नाही करू शकत. यद वाचान भिद्यतम येन वाग भिद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यतितम उपासते. वाणी त्याच्यामुळे जन्माला आली, पण वाणी त्याचं वर्णन करू शकत नाहीये. असा तो अविकारी निर्विकार सर्वात्मक असणारा तो परमात्मा आहे. तो सर्व शक्तिमान आहे. त्याच्या शक्तीने सगळं काही चालतं. सगळ्या क्रिया चालतात ते त्याच्या शक्तीने चालतात. आणि तुम्ही म्हणता हिरण्यकश्यपूच्या शक्तीने चालतं, नाही, हे सगळं त्याच्या शक्तीने चालतं.
त्या गुरुजनांना वाटलं आपण हे याला काहीच शिकवलं नाही, पण याला हे ज्ञात कुठून झालंय, आजच आलाय शाळेमध्ये आणि हे आपल्याला शिकवायला लागला, हो आपल्याला ज्ञान सांगायला लागला. बरं हे सांगतोय हे खोटं नाहीये, हे सांगतोय ते सत्य सांगतोय, पण आपण आज हिरण्यकश्यपूच्या नगरीमध्ये शिक्षकाचं काम करतो, शिकवण्याचं काम करतो, त्याच्या नगरीमध्ये त्याचा पगार घेतो, मग त्याच्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. जरी त्याचा मुलगा त्याच्याप्रमाणे वागत नसेल, पण मला तर त्याच्याप्रमाणे वागावं लागेल. त्याच्या नगरीत राहायचंय, मला जिवंत राहायचंय. काही काही माणसं मरणाला घाबरत असतात. मरणाला एखाद्याने जर असं मरणाची भीती दाखवली तर मग माणसं मरणाला ते मारून मुसलमान केल्यासारखं असं. जुन्या काळामधली म्हण आहे ती, मारून मुसलमान केले असं. ते मरणाला भिलेली माणसं आहेत. मरणाला तसं तो शिक्षक जो होता त्याला वाटलं की हे जर हिरण्यकश्यपूला कळालं की हा असा वागतो हे ज्ञान देतो, तर हिरण्यकश्यपू पहिला माझा वध करून टाकेल, मला पहिला फासावर टाकेल. कारण हिरण्यकश्यपूने तो सगळ्याला तो दंडकच लावला होता की माझ्याशिवाय दुसरं कोणी या नगरीमध्ये श्रेष्ठ नाही. अशी माणसं आहेत, आपल्यापेक्षा कोणी मोठं नाही असंही म्हणणं आहे. माझ्याशिवाय जप कोणा करायचं नाही. माणसं म्हणण्यापेक्षा असे बरेच संप्रदाय आले, देव मानू नका पण आम्हाला देव माना असे मानणारे भरपूर आले. देवाला मानू नका पण आम्हीच देव आहोत, आम्हीच भगवंताचे अवतार आहोत, असे भरपूर संप्रदाय आले आपल्या भारतामध्ये. आपल्या भारतामध्ये एक संप्रदाय जन्माला आला की मूर्ती पूजा करायची नाही. त्या संप्रदायाची मुख्य देवता होती अग्निदेवता. त्यांचा सिंबॉल यज्ञाचा सिंबॉल अग्निदेवता. आजही तो संप्रदाय आहे, आर्य संप्रदाय मानला जातो. आर्य संप्रदाय अग्निदेवता आणि त्या आर्य संप्रदायाचे संस्थापक होते स्वामी दयानंद. काय केलं त्यांनी? आर्य संप्रदायाची स्थापना केली आणि मूर्तीपूजा मानायची नाही, कोणीही मूर्ती पूजा करायची नाही. पूजा करायची तर अग्नीची पूजा करावी. ज्यावेळेस स्वामी दयानंद मरण पावले, स्वामी दयानंद इहलोकाची यात्रा निर्वाह झालं त्यांचं आणि इहलोकाची यात्रा संपली त्यांची. मृत्यूलोकातून स्वर्गलोकाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली स्वामी दयानंदची. ज्यावेळेस त्यांचा देह पडला त्यावेळेस त्यांच्या शिष्यांनी त्यांचीच मूर्ती तयार केली, स्थापन केली, पुन्हा मूर्ती पूजा करायला सुरुवात केली. म्हणजे मूर्तीपूजा करू नका सांगणाराची सुद्धा मूर्ती स्थापन केली जाते. जसं तो राजाने नियम केला होता की माझ्या राज्यामध्ये माझ्याशिवाय कोणाची पूजा करायची, पण त्यांचाच मुलगा बगावत करतोय असं पाहिल्याच्या नंतर घाबरून गेले शिक्षक. सगळ्या विद्यार्थ्याला एकत्र करायचा भक्त प्रल्हाद आणि सगळ्याला म्हणायचा की आता आपण काय करू, भगवंताच्या नामस्मरण करत राहू, भगवंताचं नामस्मरण करत राहू. सगळ्याला एकत्र बसवायचा आणि नारायण नामाचा जयघोष त्याने पुढे म्हणावं आणि सगळ्यांनी पण मागे नारायण नारायण श्रीमन्नारायण.
भक्त प्रल्हाद भजन करतो आणि शाळेतल्या सगळ्या मुलाला घेऊन भजन करू लागतो. शिक्षकाला भीती वाटू लागली, जर हे भजन जर राजाने ऐकलं तर काय करावं? त्या हिरण्यकश्यपूने हे जर भजन ऐकलं तर काय करावं? आमची परिस्थिती. रोज वेगवेगळं ज्ञान देऊ लागला भक्त प्रल्हाद. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र करू लागला. मुलांनी प्रश्न विचारला भक्त प्रल्हादाला, अरे प्रल्हादा, हे तुला ज्ञान दिलं कोणी? हे दिलं कोणी तुला ज्ञान? तू जे आता सांगतोस आम्हाला भगवंताचं स्वरूप असं आहे, तुला हे सांगितलं कोणी? तुला हे दिलं कोणी? त्यावेळी भक्त प्रल्हाद आपल्या जन्माची कथा सांगू लागला. भक्त प्रल्हाद आपल्या सवंगड्याला म्हणू लागला की माझे वडील ज्यावेळेस तपश्चर्येला गेले होते त्यावेळेस मी आईच्या गर्भामध्ये होतो, आईच्या उदरामध्ये होतो. आणि आईच्या गर्भामध्ये असताना ज्यावेळेस इंद्राने माझ्या आईला घेऊन चालला होता त्यावेळेस नारदाने अडवलं आणि आपल्या स्वतःच्या आश्रमामध्ये नारदजी घेऊन गेले माझ्या आईला. आणि माझ्या आईला घेऊन गेल्याच्या नंतर माझी आई अत्यंत सात्विक आहे, अत्यंत सात्विक. आणि माझ्या आईनं नारदाची सेवा केली. नारदाने सुद्धा त्याच पद्धतीने तिला लेकीप्रमाणे जपायला सुरुवात केली. नारदजी म्हणजे अत्यंत तेजस्वी महात्मे. भक्त प्रल्हाद सांगतायत आपल्या सवंगड्याला, सांगतायत अत्यंत तेजस्वी महात्मे. आणि रोज मग भोजन झालं, भोजन अंती मग नारदानं माझ्या आईला भगवंताच्या कथा सांगाव्यात. रोज बसून कथा, भगवत चिंतन करावं, नामस्मरण करावं. आणि नारदजी नामस्मरणाला बसले की माझ्या आईला जवळ येऊन बसावं, नारदाची सेवा करावी, काय असेल ती सेवा करावी, त्या आश्रमाची झाडलोट करावी, नारदाची सेवा करावी आणि नारदाजवळ नामस्मरण करत राहू. भगवंताच्या स्वरूपाचं ह्या भगवताच्या कथेचं संपूर्ण कथा नारदाने माझ्या आईला सांगितली. आणि मग ती कथा मी गर्भामध्ये ऐकत होते. माझ्यावर हे गर्भसंस्कार झालेले. नारदाला माहित होतं हे मी जे सांगतोय हे कयादूच्या किती लक्षामध्ये राहील. नारदाला माहित होतं लक्षात राहणार नाही हिच्या, पण मी हिच्यासाठी सांगतच नाही. हिच्या उदरामध्ये राहणारा जो गर्भ आहे त्याच्यासाठी मी सांगत आहे. म्हणून नारद माझ्यासाठी कथा सांगत होते. म्हणजे मला हे जे ज्ञान प्राप्त झालं भगवंताचं, हे नारदानं मला गर्भामध्ये सांगितलं. गर्भसंस्कार हे अति महत्वाचे. भारतवर्षामध्ये बऱ्याच आतापर्यंत जे कुलीन घराणे आहेत, कुलवान घराणे आहेत, ते गर्भसंस्कार पाळतात, म्हणजे पाळतात, आजही पाळतात. आणि गर्भसंस्कार झाले पाहिजे. ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये एखादा मुलगा जन्माला येईल, मुलगी जन्माला येते, ज्यावेळेस गर्भधारणा होते एखाद्या माता माऊलीला, त्यावेळेस तिने सत्कार्य केलं पाहिजे, सद्भावना ठेवली पाहिजे, सद्विचार ठेवले पाहिजे. आणि जसे तिचे विचार असतात त्याच पद्धतीने गर्भावर संस्कार होत असतात. अरे सद्विचार ठेवले राजमाता जिजाऊनं, म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. सद्विचार ठेवले त्या कयादूनं, म्हणून भक्त प्रल्हाद जन्माला आले. सद्विचार ठेवले कौतिका मातेने सुद्धा सद्विचार ठेवले, म्हणून श्रीसंत भगवान बाबा जन्माला आले. सद्विचारासाठी शिवाय नाहीये. बाबांच्या जन्माची कथा सांगत असताना हीच कथा सांगितली जाते की गावामध्ये रामायण लागलेलं होतं. श्रावण महिना होता आणि जुन्या काळामध्ये भावार्थ रामायण सांगितलं जायचं, गावगाव सांगितलं जायचं. तसं सावरगावला, बाबांच्या सावरगावला भावार्थ रामायणाची कथा चालू होती. आणि कौतिका माता रोज रामायण ऐकण्यासाठी जायची. रामप्रभूच्या कथा, हनुमंतरायाची कथा, सगळ्या भक्तांच्या कथा ऐकत ऐकत तिलाही वाटायचं हनुमंतरायासारखा मुलगा मलाही हवा, असाही मुलगा मला. जशी विचार करत होती तसाच मुलगा जन्माला आला. त्याच पद्धतीने भक्त जन्माला. गर्भामध्ये ज्यावेळेस पोटामध्ये गर्भ वाढत असतो त्यावेळेस विचार करत असताना ती माता माऊलीने सद्विचार असले पाहिजे. अरे प्रभू रामचंद्रासारखा पराक्रमी मुलगा हवा आहे मला.
भगवान श्रीकृष्णासारखा धर्मरक्षण करणारा मुलगा हवा आहे. राजमाता जिजाऊ हाच तर विचार करत होती ना, धर्मरक्षण करणारा मुलगा हवा आहे. ज्यावेळेस मुलगा जन्माला आला त्यावेळेस तो धर्मरक्षण करणारा जन्माला आला. गर्भामध्ये विचार कसा करतो आपण, ती माता गर्भधारणा झालेली माता विचार जसे करेल तसे ते गर्भावर संस्कार होत असतात. भक्त प्रल्हाद वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताचं ज्ञान सांगू लागले. आणि ज्यावेळेस गुरुकुलातील अध्ययन समाप्त झालं, भक्त प्रल्हादांचं युवा अवस्थेमध्ये आले, त्यावेळेस भक्त प्रल्हादाला मग नगरामध्ये आणले. गुरुबंधू असलेला गुरुपुत्र असलेला तो घेऊन आला नगरामध्ये. आणि नगरामध्ये घेऊन आल्याच्या नंतर सिंहासनावर हिरण्यकश्यप बसलेला भक्त प्रल्हादाचं आगमन झालं. आणि आगमन झाल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाचं स्वागत करण्यात आलं. युवा अवस्थेमध्ये आलेला भक्त प्रल्हाद आहे. आणि त्या अवस्थेमध्ये आलेला भक्त प्रल्हाद 12 वर्षाचा, या अवस्थेमध्ये असलेला भक्त प्रल्हाद 12 वर्ष अध्ययन पूर्ण झालं. आपला मुलगा काय शिकून आला असा प्रश्न हिरण्यकश्यपूने विचारला. आणि ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस भक्त प्रल्हाद भगवंताचं चिंतन करू लागला, भगवंताचं नामस्मरण करू लागला. त्यावेळेस हिरण्यकश्यपूला इतका राग आला, क्रोधायमान झाले. आणि जो गुरुपुत्र होता त्यालाच बोलू लागले हिरण्यकश्यप, अरे तुझ्या वडिलांनी हे शिकवलं का माझ्या मुलाला? हे शिकवलं का? आम्ही माझ्या वडिलांनीही शिकवलं नाही, पण तो मूळतः तो ते शिकलेला आहे. भक्त प्रल्हाद बोलू लागला, मला कोणीही शिकवलं नाही, हे शिकवलंय मला ते नारदजीने शिकवलं, नारदाने शिकवलं. भक्त प्रल्हाद भगवंताचं भजन करू लागले. जितका भगवंताचं भजन करू लागला हिरण्यकश्यप त्याच पद्धतीने क्रोधायमान होऊ लागले. अरे माझ्याच कुळामध्ये वैर घ्यायचं होतं ना भगवंताला, मी असं कसं वैर घ्यायचं होतं? वैर आहेच, पण यानं असं वैर भाव असा घ्यावा, माझ्याच कुळामध्ये माझ्याच कुटी असा मुलगा जन्माला घालावा की त्यानं माझं पूर्ण कुळ नष्ट करावा, असा मुलगा जन्माला घालावा. जसं शरीरामध्ये एखादा व्याधी जन्माला यावा, तो शरीरामध्येच राहतो, शरीराला खायला सुरुवात करत असतो. हिरण्यकश्यप म्हणतो त्या पद्धतीने माझ्या शरीराची ही अवस्था आहे. रोग्याचं शरीर जसा रोग आतून पोखरायला सुरुवात करत असतो, त्या पद्धतीने माझं जीवन व्हायला लागलंय, त्या पद्धतीने मी जीवन जगतो, आतून पोखरायला लागला हिरण्यकश्यप. रोज त्याचं भजन कानावर ऐकून लागलं. अरे शिक्षा करावी तर काय करावी? ज्यावेळेस हिरण्यकश्यपूने विचार केला, जर शरीरामध्ये जर एखादा रोग जर झालेला असेल, एखादा अवयव खराब झाला असेल, तर इतर शरीर वाचवायचं असेल तर तो अवयवच बाजूला करणं गरजेचं आहे. जसं एखाद्याला पायाला जखम होती आणि पायाला जखम झाल्याच्या नंतर पाय सडायला लागतो, त्या पायामध्ये गँग्रीन होते, पायामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया तयार व्हायला लागतात. त्यावेळेस मनुष्य विचार करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतात तुम्हाला जगायचं असेल तर हा पाय काढावा. आपण जर पायाला थोडी ठेच लागली तर आपला किती जीव तुटतो बरं सांगा? सहज ठेच लागली तर. म्हशीच्या रेडक्याने जर पायावर पाय दिल्यावर किती जीव तळतळतो सांगा बरं? किती जीव तळतळत असतो. पण तोच पाय जर त्या पायाला गँग्रीन झाली, त्या पायामध्ये जंतू झाले, तर आपण म्हणतो डॉक्टर पाय काढून टाका. आपला पायामध्ये जीव आहे, आपला पायावर प्रेम आहे, पण आपल्याला जाणीव झाली जर पाय काढला तरच मी वाचल, अन्यथा नाही. बरं का बाप्पा, पाय काढला तरच मी वाचल, अन्यथा नाही. तसं तर हिरण्यकश्यप म्हणू लागला, जर मला हे राज्य वाचवायचं असेल, हे नगर वाचवायचं असेल, तर याला बाजूला करणं गरजेचं आहे. मग प्रयोग सुरू झाले भक्त प्रल्हादावर, वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग. पहिलं विष देण्यात आलं, विषाचा प्रयोग केला. अंधाऱ्या खोलीमध्ये त्याला जेवण, कोणतंही जेवण द्यायचं नाही असं ठरवलं. पोटामध्ये अन्नाचा कण जाऊ दिला नाही, अंधाऱ्या खोलीमध्ये कैद करून ठेवलं. तरी काय, उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी भक्त प्रल्हाद हसतच होते. भक्त प्रल्हाद प्रसन्नतेने भगवंताचं, नारायण नावाचं भजन चालूच आहे भक्त प्रल्हादाचं.
कड्यावरून कडेलोट केला, दरीमध्ये फेकून दिलं, तरी भगवंताचे सगळे सहकारी, भगवंताचे जेवढे काही वैष्णव लोकांमध्ये जे लोक राहतात ते सगळे धावून आले ना भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी. जेवढी जेवढी आघात केली तेवढ्यामध्ये भक्त प्रल्हादाला वाचवण्याचं कार्य भगवंतानेच केलं. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, 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 मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। बाल न बाका होता उसका, बाल न बाका होता उसका, वो जिसका रक्षक दयालु मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। जल थल अग्न आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, उसके बिना हिल न सके यहाँ पे कोई पत्ता। जल थल अग्न आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, उसके बिना हिलता नहीं यहाँ पे कोई सत्ता, उसी का सोचा यहाँ पे होता, उसी का सोचा यहाँ पे होता, वो उसकी शक्ति है महान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। बालन बाका होता उसका, बालन बाका होता उसका, जिसका रक्षक दयालु मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है बोलिए भक्तवत्सल भगवान की जय. भक्त प्रल्हादाचं रक्षण करू लागले, वेगवेगळे प्रयोग केले हिरण्यकश्यपूने. अरे हिरण्यकश्यपूची बहीण आली एक दिवशी, काय झालं दादा, लयच असा खराब दिसू लागला मला. पहिला जेव्हा तप करून आला होता त्यावेळेस लय तब्येत चांगली होती, आज एवढा काय तू खराब झाला. अरे म्हणले काय करू म्हटले, स्वतःच्या बहिणीला म्हणू लागला, अरे होलिके अरे काय करू, अरे माझ्याच पोटी वैर घ्यायचं होतं देवाला, प्रत्यक्ष युद्ध करायचं ना, अरे माझ्याच पोटी असा मुलगा जन्माला घातला का नाही, माझ्या वैर्याचं भोजन करत राहतो, त्याची काय काळजी करतो. मला भगवंताने आशीर्वाद दिला, अग्निदेवता माझ्यावर प्रसन्न आहे, अग्नीने मला आशीर्वाद दिलाय, मी अग्नीमध्ये बसले तरी मला काही होत नाही. असं हो, मी तप केलं होतं, अग्निदेवता माझ्यावर प्रसन्न आहे. काही नाही म्हटले, माझ्या मांडीवर त्याला बसव आणि चिता पेटून दे, मोठमोठी
लाकडं गोळा करायची आणि त्या लाकडावर मी जाऊन बसल आणि त्याला मांडीवर त्या बघू कसा मरत नाही. असं केल्याच्या नंतर मोठमोठी लाकडं मांडण्यात आली. ती होलिका जाऊन बसली त्या लाकडावरती आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले तिने. आणि जसा अग्नी देण्यात आला, जसा अग्नी भडकला, त्या होलिकेला चटके बसू लागले. चटके बसायला लागल्याच्या नंतर तिला जाणीव, आजपर्यंत आपल्याला अग्नीने कधीही चटके दिले नाही, आज कसं व्हायला लागलं. आणि मांडीवर बसलेला भक्त प्रल्हाद डोळे झाकून भगवंताचं भजन चालू आहे, नारायण आणि होलिका चटके बसून बसून स्वतः भस्म झाली आणि हसत मुखाने भक्त प्रल्हाद खाली येऊन उभा आहे. हताश झाला हिरण्यकश्यप, नाना प्रयोग करू लागला, परत मृत्यू येईला तयार नाही. पण राज दरबारामध्ये ज्यावेळेस संपूर्ण राज दरबार भरवण्यात आला, याचा काहीतरी उपाय केला पाहिजे, बोलवण्यात आला भक्त प्रल्हादाला. आणि बोलवण्यात आल्याच्या नंतर भजन करतच आले. राजदरबारामध्ये हिरण्यकश्यप सिंहासनावर बसलेला आहे, भक्त प्रल्हाद खाली हात जोडून उभा आहे आणि भजन चालू आहे, भगवंताचं भजन चालू आहे. अरे ज्याचं भजन करतोस तो आहे तरी कुठं सांग म्हटलं. बाबा, अरे तो कणाकणामध्ये व्याप्त आहे. तुम्ही याची अनुभूती घेऊन पहा, तुम्हाला सुद्धा आनंद होईल. तुम्हाला आनंद नका तुम्ही या मार्गाने जाऊ. तुम्ही स्वतःला देव मानता, स्वतःची पूजा करून देता. संपूर्ण जगताचा नियंता तो परमात्मा, तुम्ही एकदा त्याचं भजन करून पहा बरं, नक्की तुम्हालाही आनंद होईल, तुम्हालाही तेवढी प्रसन्नता वाटेल. संपूर्ण कणाकणामध्ये व्याप्त परमात्मा कुठे असं सांगतो, जळी स्थळी पाषाणी काठी सगळीकडे तोच व्याप्त आहे. कणाकणामध्ये संपूर्ण व्याप्त होता. क्रोधायमान झालेला तो हिरण्यकश्यप, भगवंताने जेवढे काही त्या राज दरबारामध्ये जेवढे काही खांब होते त्या मंडपाला, त्या प्रत्येक खांबामध्ये भगवंत स्वतः प्रगट झाले होते. प्रत्येक खांबात ज्यावेळेस हिरण्यकश्यपूने प्रश्न विचारला, कोणत्या खांबामध्ये कुठे आहे परमात्मा, कुठे परमात्मा, तू ज्याचा कणाकणामध्ये व्याप्त आहे असं म्हणतो ना, तुम्हाला सगळीकडेच आहे. सगळीकडे असा शब्द वापरल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने बोट केलं, ह्या खांबामध्ये आहे. ज्या खांबाकडे बोट केलं, कारण भगवंताला जाणीव होती की हा कोणत्याही खांबाला बोट करू शकतो. तिथं त्या क्षणामध्ये आपण उपस्थित पाहिजे. हिरण्यकश्यपूने एका खांबाकडे बोट केलं, जवळ असलेल्या का या खांबामध्ये आहे का असं बोलल्याबरोबर ज्यावेळेस तो हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाला नाना प्रकाराने बोलत होता, त्यावेळेस प्रत्येक खांबातून भगवंताचा आवाज येत होता, गुरगुर असा आवाज. भयभीत झालेला तो हिरण्यकश्यपू आणि तो म्हणू लागला, या खांबामध्ये आहे का असं बोलल्याच्या नंतर, हो बाबा, याही खांबामध्ये तो परमात्मा राहतो. याच खांबामध्ये काय, सगळी जेवढे नगरीमध्ये या राज दरबारामध्ये जेवढी खांब आहेत त्या सगळ्यामध्ये तो व्यापतो. या खांबाचं नाव बोट केलं, त्या खांबाच्या दिशेने हिरण्यकश्यपू धावत घेतले, हातामध्ये गदा घेतली आणि त्या खांबावर प्रहार करायला लागला. आणि जसा प्रहार केला तो खांब दुबगला आणि केसर से उडी घालुनिया संभ मोडी, घालुनिया संभ मोडी, घालुनिया संभ मोडी. केसर से उडी घालुनिया संभ मोडी, घालुनिया संभ जसा हिरण्यकश्यपूने प्रहार केला, गदेचा प्रहार केला त्या खांबावरती, आणि जसा खांब दुभंगला गेला त्यावेळेस भगवंत प्रगट झाले, नरसिंह भगवान प्रगट झाले. बोलिये नरसिंह भगवान. भक्त
भक्तवत्सल असलेलं नरसिंह भगवान प्रगट, अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलेलं नरसिंह भगवान असं स्वरूप धारण केलेलं. आणि बाहेर जशी तो खांब दुभगला आणि बाहेर उडी टाकली नरसिंह भगवान. पाहिलं त्या हिरण्यकश्यपूने, पाहिलं घाबरायला लागला हिरण्यकश्यप. अकराळ विक्राळ स्वरूप दिसलं. धावत पुढे चालला भगवंत, माग धावतायत हिरण्यकश्यप, पुढे चाललाय. धावता धावता भगवंताने हिरण्यकश्यपूला दारामध्ये बाहेरही जाऊ दिलं नाही, आतही येऊ दिलं नाही, दारामध्येच. जे काही वर मागून घेतले होते त्या वराप्रमाणे भगवंताने अवतार धारण केला. कारण त्याने वर मागून घेतले होते, मला पशुकडूनही मृत्यू नको, मला मानवाकडूनही नको, मला दानवाकडून नको, मला यक्षाकडून नको, राक्षसाकडून नाही. तो मानवही नव्हता, दानवही नव्हता, यक्षही नव्हता, राक्षसही नव्हता आणि पशुही नव्हता. नरसिंह असा होता. शरीर होतं नराचं आणि मुंडकं होतं पशुचं, सिंहाचं. असे नरसिंह वर मागून घेतला होता, मला शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको, दारात नको, बाहेर नको, घरात नको, दिवसा नको, रात्री नको. त्या पद्धतीने भगवंताने बरोबर दारामध्ये पकडलं, मांडीवर घेतलं आणि आपल्या नखाने पूर्ण संपूर्ण त्या हिरण्यकश्यपूचा देह भरून टाकला. अकराळ विक्राळ असलेले, क्रोधायमान असलेले नरसिंह भगवान वेगवेगळं आवाज काढत होते, डरकाळ्या फोडत होते. नरसिंह भगवान क्रोधायमान झाले होते. आपल्या भक्ताला त्यानं त्रास दिला होता आणि संपूर्ण नरसिंह भगवानाने त्या हिरण्यकश्यपूचा पूर्ण पोट फाडलं. आतमधलं जेवढं रक्त होतं, मांस होतं, सगळं तोंडाला लावायला सुरुवात केली, अंगाला लावायला सुरुवात केली. पुढं भयंकर स्वरूप दिसत होत. मांडीवर पडलेला तो हिरण्यकश्यपू आणि अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलेले भगवंत नरसिंह भगवान. कोण आता शांत करायला जाणार? एवढे भयंकर स्वरूप. नरसिंह भगवानाने हिरण्यकश्यपूला बाजूला फेकून दिलं. मेलेला हिरण्यकश्यपू बाजूला फेकून दिलं आणि प्रवेश केला, महालामध्ये प्रवेश केला, राजधानीमध्ये प्रवेश केला, राजदरबारामध्ये आणि सिंहासनावर जाऊन बसलो. आणि जसे सिंहासनावर जाऊन बसले, सगळी देवता स्तुती करू लागली, पुष्पवर्षाव करू लागले, नरसिंह भगवानाचं स्तुती करू लागले. आता शांत करावं कोणी? देवतांनी विचार केला, माता लक्ष्मीकडे जावं आणि या भगवंताला शांत करावं. असं रूप कधीच पाहिलं नाही. भगवंताने एवढे अवतार घेतले, पण नरसिंह भगवानाचा अवतार अत्यंत क्रोधायमान अवतार आहे. कोण शांत करेल? सगळे देवता लक्ष्मी मातेकडे गेले. लक्ष्मी मातेला आग्रह करू लागले की माते, भगवंताला शांत करा. माता पाहायला गेली, लक्ष्मी माता पाहायला गेली. भगवंत वेगळ्या स्वरूपामध्ये होते. तिने हात जोडले, म्हणजे आज माझ्या हातची गोष्ट राहिली नाही म्हटलं. लक्ष्मी मातेने सांगितलं, अरे ज्याच्यासाठी अवतार धारण केलाय ना त्याला पुढं करा. ज्याच्यासाठी अवतार धारण केलाय त्याला पुढं करा. सगळ्या देवतांनी भक्त प्रल्हादाला पुढे केलं. भगवंताने पाहिलं, भक्त प्रल्हादाकडे पाहिलं, कारुण्य भावनेने पाहू लागले आणि भक्त प्रल्हादाला उचलून आपल्या मांडीवर घेतला आणि जिभेने चाटायला सुरुवात केली. सिंहाचं मुंडकं होतं. आपल्या भक्ताला जिभेने चाटायला सुरुवात केली. अरे किती दमलास, किती थकलास, तरी माझं भजन सोडलं नाही. दुष्टाने तुझ्यावर अन्याय केला तरी तू माझं भजन सोडलं. डोक्यावर हात फिरवला आणि कारुण्य भावनेने भगवंत शांत झाल्याने भक्त प्रल्हादाकडे भक्ता, अरे इतके कष्ट सहन केले, तुला काय मागायचे ते मागून घे. देवा मला काही नको, काय मागायचे ते मागून घे. जे मागायचंय मी तुला द्यायला तयार. असं जर आपल्याला देव म्हणत असेल, होय देवा, आपल्याला भगवंताने म्हणले तुम्हाला काय मागायचंय मागून घे, मग आपण ढिले पडतो? ढिले पडणारच नाही का? एक जणांना सांगितलं, जिथवर पळशील तिथवर तो जमीन. इथून पळायला सुरुवात कर, जिथपर्यंत पळशील तिथपर्यंत तुझ्या नावचीत करून देणार आहे. जगल ते. अरे जिथपर्यंत पळण तिथपर्यंत जमीन म्हणलं, ते ढिलापर्यंत का पळायला?
पळून पळून तिचा उर फुटून मेला, ते जमीन नाही मिळाली. तशीच आपली अवस्था आहे. जिथपर्यंत पळण तिथपर्यंत संपत्तीच ठेवलेली आहे. असं म्हणल्याच्या नंतर आपण पळतो तेच चाललंय. भगवंताने जर म्हणू लागले माग, तुला काय मागायचंय, तर आपण नाही ते मागत बसतात. काल ध्रुव बाळाची कथा ऐकली ना. 6 महिने ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, पण ध्रुव बाळाला भगवंत प्राप्त झाले, पण त्यानंतर पश्चाताप झाला ध्रुव बाळाला. कथा आहे, पुढचा कथाभाग सांगितला नाही. अरे ज्या भगवंताने मला साक्षात्कार दिला, मी ध्रुव बाळ, मी पद मागितलं, आढळ पद मागितलं, पण ते काय, त्या पदाचं काय करायचं. त्याची जर मी भक्ती केली असती, अंतःकरणातून केली असती, तर मी तत्स्वरूप झालो असतो. आढळ पद घेऊन करायचंय काय, कुठपर्यंत जिवंत राहायचंय, तत्स्वरूप झालो असतो. जसं भक्त प्रल्हादाला म्हणू लागले, भक्ता काय मागायचे ते मागून घे. देवा नको मला काही नाही. भक्त प्रल्हाद मागण्याची सुद्धा कला असते बरं का, मागावत असते. हे आमच्या माता माऊल्या जात राहतात, मंदिरात जात राहतात, मारुतीच्या मंदिरात जातात, पांडुरंगाच्या मंदिरात जात राहतात, वाटीभर साखर घेऊन जातात बरं का सर. वाटीभर साखर घेऊन जातात, तर वाटीभर साखर नेलेली सगळी देवापुढं मांडतात. व्हायचं मांडतात. किती मांडतात? एवढी. ते आपल्याला ते साखरेचे दाणे मोजता येतील एवढी मांडतात. पण त्या मोबदल्यात किती मागितलं जातं. लेकरं बाळ होऊ दे, विस्तार होऊ दे, त्याला नोकऱ्या लागू दे, त्याचं लग्न होऊ दे, त्याचा विस्तार होऊ दे, सगळ्याला सुख येते, एवढ्याच्या एवढं काही मागितलं. भक्त प्रल्हादाला भगवंत म्हणतात माग, तुला काय मागायचंय. भगवंता मला काही नको, तू भेटलास तेवढंच भरपूर. अरे मी राजा झालोय आता, या राजराणीचा, या राज्याचा राजा झालोय, तुलाच काय हवंय ती मागून. मागण्याची कला इतकी गोड सांगितली ना या भागवतामध्ये. तुलाच काय मागायची मागून घे. भक्त प्रल्हाद नरसिंह भगवानाला म्हणू लागले, तुला काय मागायची मागून घे. असं बोलल्याच्या नंतर नरसिंह भगवान म्हणू लागले, मी मागल ते देशील. हो म्हणे, मागल ते. नरसिंह भगवान म्हटले, मागल ते देशील का? हो. भक्त प्रल्हाद म्हणतात, देवा तू काही माग, मी द्यायला तयार आहे. नरसिंह भगवानाने भक्त प्रल्हादाला मागितलं. भक्त प्रल्हादाला नरसिंह भगवान मागणी मागतात. नरसिंह भगवान म्हणतात, भक्त प्रल्हादा द्यायचं असेल तर हेच दे, तू माझ्याकडे काहीतरी माग, हे मला दे. आता देईन असं बोलले होते ना, आता माझ्याकडे काहीतरी माग, हेच मला दे म्हटल्याच्या नंतर आता द्यावं लागेल ना ते. म्हणजे काहीतरी मागावंच लागेल, कारण वचन दिलं होतं ते पूर्ण तर करावं लागेल. काहीतरी माग, हेच मला दे, हेच मला दे म्हटल्याच्या नंतर भक्त प्रल्हादही म्हणू लागले, देवा मी तुला देऊन टाकतो, मी तुला तेच देतो. माझ्या अंतःकरणामध्ये कधीही तुझ्याकडे काही मागण्याची इच्छा जन्माला येऊ नये, हे मी तुला देऊन टाकतो. असं मागणी असं कधी मागण्याची इच्छा जन्माला येऊ. देवा भक्त प्रल्हाद राजा झाला. राजा परीक्षित म्हणू लागले शुकाचार्याला, भक्त प्रल्हाद राजा झाला, भक्तासाठी ध्रुव बाळासाठी धावून आला, भक्त प्रल्हादासाठी धावून आला. भगवान केवळ मानवासाठीच धावून येतो का तो भक्त? मानवाचंच रक्षण करतो का भगवंत? भक्तवत्सल आहे तो भगवान, तर केवळ मानवाचं रक्षण करण्यासाठीच येतो का? तर नाही रे. राजा परीक्षित तो सगळ्यांचं रक्षण करतो, पशु पक्ष्यांचं रक्षण करतो, प्राण्यांचं रक्षण करतो, सगळ्यांचं रक्षण करत राहतो. आज आपल्याला प्रभू रामचंद्राचा जन्म घेऊन कृष्ण जन्म घ्यायचा. 4:45 वाजले बरोबर, घेऊ आपण जन्म घेऊ. रामाचा जन्म 2 मिनिटात घेऊ शकतो आपण, त्याला काय. आपल्याला आज कृष्ण जन्म घेऊन आज कथा समाप्त करायची. प्रश्न विचारला शुकाचार्याने परीक्षितांना, देवा शुकाचार्यजी सांगा म्हटले, केवळ तो जन्माला येत असताना केवळ मानवाचं रक्षण करण्यासाठी तो अवतरित होतो का? तर नाही, तो अवतार घेतो पशु पक्ष्यांचं रक्षण करण्यासाठी. असं आहे हो. असं सुद्धा अशी एक घटना घडलेली आहे, असं सुद्धा घडलेलं. त्यावेळेस
शुकाचार्य राजा परीक्षितेला कथा सांगू लागले. त्रिकूट शिखरावर एक राजा राहत होता. त्या त्रिकुटी जंगलाचा राजा होता. अत्यंत सुंदर असं जंगल, सरोवर होती, वेगवेगळी फळं होती. तो राजा सुद्धा, जंगलाचा राजा सुद्धा सुखाने राज्य करत होता. हजारो स्त्रिया होत्या, मुलं होती. राजा होता, त्या जंगलाचा राजा होता गजेंद्र. राज्य करत होता. आणि गजेंद्र राज्य करत असताना असेच उन्हाळ्याचे दिवस होते. म्हणजे आता उन्हाळा, त्यावेळेस उन्हाळा नव्हता. राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगत होते त्यावेळेस. आता मी सांगतो तुम्हाला, असेच उन्हाळ्याचे दिवस. आणि ऊन लागतं, ऊन तापत आहे, एवढं तापलेलं ऊन आहे. म्हणून जलक्रीडा करावी, पाण्यामध्ये स्नान करावं, सरोवरामध्ये स्नान करावं, या भावनेनं आपल्या पूर्ण लेकराला, आपल्या पत्न्याला घेऊन तो गजेंद्र त्या सरोवरामध्ये प्रवेश करतो. आणि सरोवरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर इतक्या आनंदामध्ये एकमेकाच्या अंगावर सोंडीनं पाणी टाकत होते. एकमेकाच्या अंगावर प्रत्येक जण आपण आपल्या सोंडीनं एकमेकाच्या अंगावर पाणी टाकत, प्रसन्नतेने आणि आनंदाने स्नान चाललं होतं. हजारो स्त्रिया, मुलं, तो गजेंद्र त्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तो स्नान करत होता. सगळे गजेंद्राला स्नान करत होते, गजेंद्राची स्तुती करत होते. सगळे इतका सुंदर असं स्नान चालू आहे. आणि त्यामध्ये गजेंद्राचं स्नान चालू असताना त्या गजेंद्राचा पाय धरला मकरा. आणि मकरानं पाय धरल्याच्या नंतर सोडण्यासाठी सगळेजण प्रयत्न करू लागले. स्वतः त्याने प्रयत्न केले, पण हताश झाला गजेंद्र. तो मकर पाय सोडायला तयार नाही. त्याने एवढा घट्ट पाय धरला होता, सोडायलाच तयार नाही. सगळी जेवढ्या स्त्रिया होत्या त्यांनी मदतीला धावून आले, मुलं धावून आले, मुलांनी सुद्धा प्रयत्न केले. हजारो वर्ष युद्ध चाललं गजेंद्राचं आणि मकराचं. मुलं प्रयत्न करत होते, सोडायला तयार नाही. पत्न्या प्रयत्न करू लागल्या, सोडायला तयार नाही. हजारो वर्ष युद्ध चाललं. हताश झाला गजेंद्र. आणि हताश झाल्याच्या नंतर आता आपलं काही खरं नाही. ज्यावेळेस हे मुलं आणि पत्न्यांनी पाहिलं, आता गजेंद्राला हा मकर आता सोडायला तयार होत नाही. आपण तरी किती वर्ष राहावं याच्या बरोबर, याचा मृत्यू याच्या बरोबर आहे. आपण का आपलं जीवन बर्बाद करावं, आपण का आपला मृत्यू याच्यासाठी आपला नाहक व्हायला घालावा, आपलं जीवन का व्हायला घालावं. म्हणून पत्न्याने गजेंद्राला सोडून जायला सुरुवात केली. मुलं सुद्धा सोडून गेली. आता त्यांचा मृत्यू अटळ आहे, आता मरणारच आहे. आपण का आपलं आयुष्य व्हायला घालावं या भावनेने मुलाने आणि पत्न्याने गजेंद्राला सोडून गेले. पाहिलं गजेंद्राने मुलं आणि पत्नी सोडून चाललेत. गजेंद्राला भावना झाली, अरे यांच्यासाठी करत होतो ना मी सगळं. हे राज्य निर्माण केलं मी, यांच्यासाठी निर्माण केलं. हा प्रपंच उभा केला, मुलांसाठी प्रपंच उभा केला. हे सगळं काही केलं, पण आज हे मला सोडून चाललेत. अरे जाणीव झाली गजेंद्राला आपलं कुणी नसतं. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. हो मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या
नाही रे नाही कुणाचे कोणी जाणीव झाली त्या गजेंद्राला की अरे ज्यांच्यासाठी आजपर्यंत माझं तारुण्य खर्च केलं, ज्यांच्यासाठी मी सगळा प्रपंच उभा केला, आज मला ती सोडून चालली. एक गोष्टीची जाणीव झाली गजेंद्राला की या सृष्टीला कोणीतरी निर्माण केलंच असेल ना, मला कोणीतरी जन्माला घातलं, या सृष्टीला कोणीतरी निर्माण केलं. त्याला कोणी निर्माण केलं नाव नाही त्याला माहित, पण त्या नावाचा उल्लेखही करता येत नाही. पण गजेंद्राच्या मुखातून वाक्य निघू लागले की ज्याने या सृष्टीला निर्माण केलं असेल, जो या सृष्टीचा नियंता असेल, करता धरता असेल, त्याने माझं रक्षण करावं. ज्यावेळेस या सृष्टीचा रक्षण करणार, रक्षण पालन करणारा भगवंत कोण असेल, जो कोणी असेल सृष्टीचा पालन करणारा, त्याने धावून येऊन माझं रक्षण करावं. असं बोलल्याबरोबर भगवंत धावतच आले. धावत आल्याबरोबर भगवंताने गजेंद्राला मकरापासून सोडलं आणि निजधामाला घेऊन सांगितलं. एक सांगू का तुम्हाला, गजेंद्रानं कोणत्याही नावाने त्याला हाक मारली नाही. त्याला फक्त एकच शब्द वापरला की या जगताचा कोणीतरी नियंता असला पाहिजे, कोणीतरी या जगताचा करता असला पाहिजे, तो माझं रक्षण करेल. भगवंत धावून आले, हरी स्वरूपात धावून आले. दुःखाचा हरण करणारा भगवान तो परमात्मा हरी स्वरूपात धावून आला. भगवंताला याच नावाने हाक मारली पाहिजे असं नाही. ज्ञानोबरात इतकं गोड सांगतात, ज्ञानोबरा म्हणतात तो कल्पितो जप माझा, तो निजे कपिध्वजा समाधी माझी. अरे माझ्या महात्म्याने, माझ्या साधूने फक्त कल्पना करावी, अरे त्या नावाने मी ओढ देत राहतो. कोणत्याही गोष्टीची कल्पना करावी, त्या नावाने मी प्रकट होतो. त्याने फक्त याच नावाची कल्पना केली, कोणीतरी जगताचा नियंता असला पाहिजे. भगवंत धावून आले आणि गजेंद्राला मुक्त केलं आणि निजधामाला घेऊन चालले. त्यावेळेस मकराने तक्रार करायला सुरुवात केली. मकर म्हणू लागला, देवा गजेंद्राला तू निजधामाला घेऊन चाललास, मी काय अपराध केला तुझा सांग बरं. मकर बोलू लागला. भगवंत म्हणू लागले, अरे मकरा माझ्या भक्ताला तू त्रास देत होतास, याच्यापेक्षा दुसरा कोणता अपराध असला पाहिजे तू, याच्यापेक्षा दुसरा कोणता अपराध, तू भक्ताला त्रास दिलास माझ्या. गजेंद्र मकर बोलू लागले, देवा मला सांग बरं, गजेंद्र तुझा भक्त आहे का नाही. हो म्हणजे गजेंद्र माझा भक्त आहे. तू त्याच्यासाठी धावून आलास का नाही. हो धावून. मग मला सांग बरं, तू गजेंद्रासाठी धावून आलास, गजेंद्र तुझा भक्त आहे, मी काय केलं ते सांग मला, माझा अपराध काय. अरे मी माझ्या मुखामध्ये गजेंद्राचा पाय धरला, म्हणजे
तुझ्या भक्ताचे चरण धरलेत ना, जर तुझ्या भक्ताचे चरण जो धरेल किंवा जो तुझ्या भक्ताच्या चरणाची सेवा करेल, त्याला जर माझ्यासारखी गती जर प्राप्त होत असेल तर तुझ्या भक्ताचे चरण कुणीही तू पुढे धरणार नाही. म्हणून भगवंताला गजेंद्राबरोबर मकराला सुद्धा निजधामाला घेऊन जावं लागलं. असा तो भक्तवत्सल परमात्मा या पशूंचं सुद्धा रक्षण केलं त्या भगवंताने. म्हणून राजा परीक्षितींना प्रश्न विचारल्याच्या नंतर शुकाचार्याने सांगितलं, म्हणून असा असलेला भक्तवत्सल परमात्मा सगळ्यांचं रक्षण करतो तो परमात्मा. जो हिरण्यकश्यप होता त्याच्या पोटी जन्माला आला भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव होतं विरोचन. साखळी एवढी विचित्र आहे ना, बरं कसं बाप्पा तुम्ही कीर्तन ऐकणारी माणसं आहे, ही साखळी एवढी विचित्र आहे. हिरण्यकश्यपू देवाला न मानणार आहे, त्याच्या पोटी जन्माला आला मुलगा जन्माला आला भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादासाठी भगवंताने नरसिंह भगवानाचा अवतार धारण केला. त्याच्या पोटी मुलगा जन्माला आला, भक्त प्रल्हादाच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव होतं विरोचन. तो देवाला मानतच नव्हता. त्यानं देव नाही या जगामध्ये भगवंताने असा ग्रंथ निर्माण केला, असं शास्त्र निर्माण केलं, त्याला चारवाक दर्शन असं म्हणतात. त्यानं स्वतः ग्रंथ सांगितला त्या विरोचने, या जगामध्ये भगवंत नाही. कोणाचा पोरगा आहे तो भक्त प्रल्हादाचा, पण त्याच्या पोटी असा पोरगा जन्माला. भक्त प्रल्हादाच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्यांचं नाव होतं बळी. विरोचनाच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव बळी. भक्त प्रल्हादाचा विरोचन आणि विरोचनाच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव बळी. आणि त्या बळीसाठी भगवंताने वामनाचा अवतार धारण केला. बळीने अत्यंत बळी हा न्यायप्रिय राजा होता, बळी राजा. आणि अश्वमेध नावाचा यज्ञ त्यानं प्रारंभ केला. आणि अश्वमेध यज्ञ प्रारंभ केला, पराक्रमी तेवढा होता. बळीनं ज्यावेळेस तो राजा झाला, बळी राजा झाला, आणि बळी राजा झाल्याच्या नंतर संपूर्ण स्वर्गावर आणि संपूर्ण जगतावर त्याने राज्य स्थापन केलं. मृत्यू लोकामध्ये तिन्ही लोकांमध्ये त्याचं राज्य होतं. असा तो पराक्रमी, असा असलेला तो बळी, पराक्रमी असलेला बळी. आणि त्यानं राज्य स्थापन केल्याच्या नंतर बळीचा राज्य हनन करण्यासाठी भगवंताने त्या आदितीने तपश्चर्या केली आणि तिच्यापासून वामन भगवान जन्माला आले. बाळ वेशामध्ये वामन भगवान, बटू अवतारामध्ये वामन भगवान ज्यावेळेस यज्ञशाळा चालू होती त्यावेळेस प्रवेश केला. शुक्राचार्याने अडवलं, परंतु बळीनं 3 पावलं दान देऊन टाकले. 3 पावलं घेत असताना वामन भगवान विशाल स्वरूप धारण केलं आणि 3ही लोक व्याप्त करून टाकले. 3रं पाऊल कुठं टाकू असं बोलल्याच्या नंतर बळीनं आपल्या मस्तकावर 3रं पाऊल घेतलं आणि स्वतः पाताळामध्ये गेले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय साधू संत प्रत्येक जण त्या बळीचं कौतुक करत राहतात. बळीचं राज्य येऊ आपण असं म्हणत राहतो, इडापिडा तळू दे आणि बळीचं राज्य येऊ. बळीराजा अत्यंत न्यायप्रिय राजा होता. त्याच्या राज्यामध्ये अत्यंत प्रजा ही सुखी होती, सुखामध्ये राहत होती, असा तो बळीराजा. आणि त्या बळीराजाचं चरित्र सांगितल्याच्या नंतर राजा परीक्षिताने प्रश्न विचारला, देवा मला सांगा बरं, मी ऐकलंय की या जगतामध्ये एक सूर्यवंश आहे आणि एक चंद्रवंश. मला सांगा, चंद्रवंशही ऐकला आणि सूर्यवंशही ऐकला, या वंशाची उत्पत्ती कशी झाली आणि या वंशाचा आतापर्यंत त्या वंशामध्ये आहे तरी कोण, याचा मला थोडा खुलासा द्या. पहिला प्रश्न विचारला, सूर्यवंशाचा प्रश्न विचारल्याच्या नंतर शुकाचार्यांनी सूर्यवंशाविषयी सांगत असताना सांगितलं की हा सूर्यवंश हा भगीरथाच्या वंशामध्ये जन्माला आलेला खटवांग नावाचा राजा होता. आणि त्या खटवांगाला मुलगा जन्माला आला खटवांगाच्या पोटी, कारण भगीरथाचा वंश हा सूर्यवंश आणि त्याच्या पोटी जन्माला आलेला, त्या भगीरथाच्या वंशामध्ये जन्माला आलेला खटवांग राजा होता. आणि त्या खटवांगाच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव होतं दीर्घबाहू. तो दीर्घबाहूही पराक्रमी होता आणि तो दीर्घबाहूच्या पोटी जन्माला आला रघु, आणि रघुच्या पोटी मुलगा जन्माला आला अज, आणि आज यांच्या पोटी मुलगा जन्माला आले राजा दशरथ. तो अज राजा, त्याच्या पोटी जन्माला आला दशरथ राजा. आणि दशरथ राजा न्यायप्रिय राजा असलेला
आणि त्या दशरथ राजाला होत्या 3 राण्या. पहिली होती कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. दशरथ राजाला मुलगा नाहीये आणि मुलगा नसल्याने त्यानं पुत्रकामिष्टी नावाचा यज्ञ केला. या 3ही राण्या होत्या आणि पुत्रकामिष्टी यज्ञ केल्याच्या नंतर नारायण भगवान, यज्ञ नारायण भगवान प्रगट झाले आणि प्रसाद दिला, पायस प्रसाद दिला आणि सांगितलं संपूर्ण या 3 राण्यांमध्ये समान वाटणी कर. राजाने समान वाटणी केली, पण देत असताना पहिला कौशल्यला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. कैकेयी रुसली, लहान होती, मला आधी द्यायला पाहिजे होता. कौशल्याला आधी का रुसली आणि तो पायस उशीर होईल सगळ्यांनी सांगितलं ऋषी मुनीने, तुम्ही जेवढा लवकर तुम्ही प्राशन कराल तेवढ्या लवकर तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल, जेवढा उशीर कराल तेवढं विघ्न येईल. आणि तिने उशीर केला आणि तिच्या हातातला पिंड घारीने घेऊन गेली. पिंड घारीने झडपला आणि तो अंजनीने तो सेवन केला. अंजनीच्या झोळीमध्ये तो घारीने तो पिंड टाकला. त्या घारीला सुद्धा शाप होता. ती स्वर्गलोकामध्ये इंद्रलोकामध्ये असलेली घार, तिला शाप देण्यात आला होता. ज्यावेळेस तो पिंड घेऊन जाशील त्यावेळेस तुझी मुक्ती मिळेल असा तिला शापही देण्यात आला होता. मग तिने ते पिंड अंजनीच्या उदरामध्ये, अंजनीच्या झोळीमध्ये टाकल्याच्या नंतर हनुमंतरायांचं प्रागट्य अंजनीच्या उदरामध्ये आहे. आणि इकडे मग जे 2 पायस 2 भाग होते, मग त्या दोघीने अर्धे अर्धे करून त्या कैकेयीला दिले. कैकेयीने पुन्हा सुमित्रेला एक भाग दिला. काही रामायणामध्ये सुमित्रेला 2 मुलं आणि काही रामायणामध्ये कैकेयीला 2 मुलं असं मानलं जातं. कैकेयीला 2 मुलं मानले जातात आणि सुमित्रेला 2 मुलं असं मानलं जातं. परंतु मुलं झाली, 4 मुलं झाली.